मी डॉक्टर वीरभद्र काशीनाथराव हिमगिरे बळीराजा विकास पॅनलकडनं मी एक मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उमेदवार म्हणून उभा आहे. तर सर काय सांगशाल बाजार समितीच्या संदर्भात? बाजार समितीच्या संदर्भामध्ये मतदारांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासोबत आहे. एकूण 4 मतदारसंघ आहेत. एक कृषीचा एक म्हणजे मतदारसंघ आहे, दुसरा ग्रामपंचायतचा मतदारसंघ आहे आणि तिसरा व्यापारी आणि चौथा हमाल आणि मापाडी. कृषी म्हणजे सोसायटीतून निवडून आलेल्या लोकांनी या उमेदवारांना मतदान करायचं आहे. जे 11 लोक त्यामध्ये उभे आहेत. तर आपले उमेदवार किती आहेत? एकूण उमेदवार 18 म्हणजे प्रत्येक क्षेत्रात सोसायटी मतदारसंघातून 11, व्यापारी मतदारसंघातून 2, ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये 4 आणि हमाल मापाडीमध्ये 1. सर, आपलं पॅनल विजयी झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी काय काय उपाययोजना करणार आहात? मुखेडमध्ये शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे जुनी व्यापारपेठ किंवा बाजारपेठ ही अतिशय कंजेस्टेड झालेली आहे. आता त्या ठिकाणी व्यापार करणं व्यापाऱ्यांनाही अवघड होत चाललेलं आहे. म्हणून सर्वप्रथम व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं हित लक्षात घेता एक नवीन जागा घेऊन त्या ठिकाणी नवीन मार्केट कमिटीची निर्मिती करण्याचा आमचा मनोदय आहे आणि त्या पद्धतीनं आमचं मार्गक्रमणही चालू राहील. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आमच्या विचाराचं शासन आहे. इव्हन केंद्रातसुद्धा आमचं शासन आहे. त्यामुळे इथं आम्हाला ह्या गोष्टी करण्यासाठी काही फारशा अडचणीच्या जाणार नाहीत. आणि मुखेडला आमदार आमच्या विचाराचे आहेत आणि ते अतिशय सक्रिय आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. त्यामुळे ह्या कामाला त्यांचा नक्कीच चांगला हातभार लागेल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन बाजारपेठ मुखेडमध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी एक शेतकऱ्याकडून एक प्रश्न होता की कृषी अधिकारी आपल्या तालुक्याचे मुखेड तालुक्याचे कृषी अधिकारी हे या 2 ते 3 वर्षामध्ये त्यांच्या शासकीय योजनेचे कुठले शिबिर लावलेले नाही आहेत. त्यावर काय सांगू? आता त्यांनी लावायला पाहिजेत. काही लावलेले होते. आता बऱ्याचशा शेतकऱ्यापर्यंत त्यांची यंत्रणा पोहोचू शकत नाही आहे. त्याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. अनेक फॅक्टर जबाबदार आहेत त्याला. एक तर त्यांचे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत आणि अपुरा कर्मचारी वर्ग आहे. आणि कृषी अधिकारी तेवढ्या हिरीनं जेवढं काम करायला पाहिजे ते आवश्यक आहे. ते थोडंसं हे करतात आणि पूर्णवेळ कृषी अधिकारी नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला असेल कदाचित. पण याकडे आमदार साहेबाचं पूर्ण लक्ष आहे आणि भविष्यात असं काही होणार नाही. आणि याकडे आता आमदार साहेबाचे पूर्ण लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि त्याकडे आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छिता सर? मतदारांना एवढं सांगू शकतो की मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या बळीराजा विकास पॅनलला सगळ्यांनी मतदान करावं आणि या विकास पॅनलच्या सर्व सदस्यांना निवडून द्यावं. हे जेणेकरून मुखेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास हा सहज रीतीने होण्यासाठी मदत होईल. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे केंद्रापासून तालुक्यापर्यंत सगळीकडे सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि हे पॅनल भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ आहे. त्यामुळं अडचण जाणार नाही आणि शेतकऱ्यांनाही त्याचा त्रास होणार नाही. शेतकरी म्हणजेच मतदार यांना त्रास होणार नाही आणि त्यांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती ही चांगल्या पद्धतीनं मुखेडमध्ये डेव्हलप होईल अशी आशा व्यक्त करता आणि ते मतदारांना त्याचा फायदा होईल. तर सध्या सर तालुक्यामधून काही तुमच्या मुखेड मतदारसंघामधून अशी चर्चा होते आमदार आणि खासदार यांचं कुठंच जमत नाही. यावर तुम्ही काय सांगशाल? आता मतभेद आहेत त्या दोघांमध्ये. व्यक्तिपरत्वे मतभेद हे असणारच आहेत. मतभेद हे 2 व्यक्तीमध्ये असतात. नवरा बायको असू शकतात, मित्रामध्ये असू शकतात, 2 भावामध्ये मतभेद असू शकतात. विचारसरणी थोडीशी बदलली की मतभेद होऊ शकतात. त्यामुळे आमदार आणि खासदारामध्ये मतभेद थोडेसे एका विचाराशी हे असल्यामुळे एखाद्या वेळेस होऊ शकतात ते.
आता त्यावर मतभेद आहेत असं कसं म्हणता येईल तर आपल्याला? यामधून काय उनिश पण होणार आहे, जो नवीन कार्यकर्ता तुमच्याकडे बघतोय तो कार्यकर्ता म्हणतोय की बाबा आमदार आणि खासदार यांचे जमत नाही, तर मला न्याय कोण देणार? हा सुद्धा एक कार्यकर्त्या नाही, जमण्याचा प्रश्न कुठे येतो? आमदार आमदाराच्या ठिकाणी काम करतात, खासदार खासदाराच्या ठिकाणी काम करतात. त्यांचे काय रोज काही एखादा भांड्याला भांडं लागत नाही. त्यांचं क्षेत्र वेगळं आहे आणि यांचं क्षेत्र वेगळं आहे. आणि मुखेडच तालुक्यामधून तुमच्या एक चर्चा होते की खासदार साहेब हे काँग्रेसला पाठिंबा देत आहेत मधून. नाही, असं काही मला वाटत नाही आहे. पण आज जर दिल्या असतील कोणते काही विचाराचे कार्यकर्ते असतात, वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असतात, काँग्रेस प्रभावित होऊन जरी काही लोक आले असतील आणि त्यांनी जर म्हणत असतील की खासदार आम्हाला जर सहकार्य करत असतील आणि त्यांना जर वाटत असतील तर त्यांनाही सहकार्य करतात. तिथं खासदार म्हणून सगळ्यांचे खासदार आहेत. ते काय म्हणजे भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्याचे खासदार थोडीच आहेत. ते सर्व पक्षाचे खासदार आहेत. खासदार निवडून येण्याच्या अगोदर ते पक्षाचे उमेदवार म्हणून राहतात आणि जेव्हा निवडून येतात तेव्हा सगळ्या जनतेचे खासदार होतात ते. त्यामुळे त्याचा प्रश्न कुठे निर्माण होतो? सर आता